राजकारणांची मुलं, राजकीय कुटुंबातली मुलं हे ठरून राजकारणात येत नाही. मला जर कोणी विचारलं तुला राजकारणाचं, माझं लास्ट चॉईस, करिअर चॉईस हे राजकारण होतं. म्हणजे माझं शिक्षण सुद्धा मी MBA फायनान्स केलं. म्हणजे माझं जर प्री प्लॅन असतं तर मी पॉलिटिकल सायन्समध्ये काहीतरी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असतं. लास्ट चॉईस पॉलिटिक्स होतं. कारण आम्ही पाहिलं राजकारणामध्ये वेळ इतका द्यावा लागतो आणि तो वेळ दिल्यानंतर जास्त तुम्ही समाजात मोठे व्हायचं असतं ना, त्याच घरी वेळ देता येत नाही. आणि तो आम्ही वडिलांकडनं अनुभवला होता. त्यामुळे मला राजकारण हा कधी डोक्यात फॅक्टर ठेवलाही नव्हता. आणि मी जवळजवळ डिक्लेअर केलं होतं. मधल्या काळामध्ये मी राजकारण करणार नाही हे कुटुंबातही सांगितलं होतं आणि मी सक्रिय नव्हतो. 2009-10ला सक्रिय असणारा मुलगा 14 नंतर एक 7-8 वर्ष मी सक्रिय नव्हतो कुठेच. तरी सुद्धा लोकांनी पसंती दिली. हा खूप मोठी गोष्ट आहे. ते फक्त एकच कारण आहे, जे बबनदादांनी गेल्या 45 वर्षामध्ये जे काही राजकारण बिल्टअप केलं ते त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे केलं होतं. आणि या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, जेवढा दादांवर ठेवला. त्या विश्वासामुळे खरं तर मला ही संधी मिळालेली.